कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संभाजीनगर फुटबॉल मध्ये चला ना पुढे ट्रॅक्टर जाऊ दे पुढे तुम्ही ट्रॅक्टर मार्गस्थ करा लगेच चला लवकर पाठीमध्ये मूर्त्या यायला लागल्यात रेड आले की कॅमेरा नाही जोडा की चला ट्रॅक्टर पुढे जाऊ दे तो आता मूर्ती उचलले लवकर ट्रॅक्टर पुढे जाऊ दे ट्रॅक्टर पुढे जाऊ दे ट्रॅक्टर मार्गस्थ करा तो
मूर्ती इथं ह्याच्यावर घ्या, पिवळ्या क्रेन जवळ घ्या, पिवळ्या क्रेन जवळ गोल सर्कल, पिवळ्या क्रेन जवळ घ्या, पिवळ्या क्रेन जवळ. एक थांबू ट्रॅक्टर थांबू 2 मिनिट. ट्रॅक्टर गोल सर्कल 2 मिनिट. कोल्हापुरात सकाळपासूनच सार्वजनिक गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. अगदी सकाळी 9 वाजल्यापासून या म्हणजे मिरवणुकीचा मुख्य जो मार्ग आहे महाद्वार रोड या परिसरातून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. आणि हे सार्वजनिक मंडळाचे मोठमोठे गणपती हे रंकाळा तलाव परिसरात असणाऱ्या इराणी खणमध्ये विसर्जनासाठी येतात. मी सध्या आहे इराणी खण परिसरामध्ये. इथे 2 खणी आहेत. या 2 खणीमध्ये तुम्हाला गणपती विसर्जनासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते. आणि या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही पाहू शकताय इथे जे मंडळाचे गणपती आहेत ते विसर्जित केले जात आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 10 तराफे गणपतींच्या विसर्जित करण्यासाठी या खणींमध्ये ठेवलेले आहेत. त्याचबरोबर 2 क्रेन्स आहेत त्या पुढे दिसत आहे. 2 क्रेन्स आहेत. त्या क्रेन देखील मोठे गणपती अलगदपणे खणीमध्ये विसर्जित करण्यासाठी या क्रेन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत महापालिकेच्या माध्यमातून. या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहिलं तर महापालिकेचा इथं बूथ आहे. वेळोवेळी गणेश भक्तांना या बूथच्या इथून संदेश देण्यात येते, मार्गदर्शन करण्यात येते, कशा प्रकारे विसर्जन करण्यात यावं, कशा प्रकारे काय करण्यात यावं. तर माझ्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी रणबिसे सर आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमके काय नियोजन करण्यात आले आणि कशा प्रकारचं नियोजन आहे. काय सांगाल सर, या ठिकाणी नियोजन कसं करण्यात आलेलं आहे? इथे माननीय प्रशासक सो यांच्या आदेशाने कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने 2 बोटी आणि 70 स्वयंसेवक आमचे आहेत आणि आमचे कर्मचारी 50 आहेत. हे दोन्ही खणीमध्ये आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, बाकीच्या अनुषंगिक सगळ्या गोष्टी आहेत. तसेच महानगरपालिकेच्या वतीनं खणीजवळ एकूण 4 क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे आम्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करतो, जेवढं तुम्ही क्रेनवरनं किंवा याच्यावरनं तराफ्यावरनं कराल आणि सुखरूप करा ही आमची इच्छा आहे. तर नक्कीच सुरक्षितता बाळगावी आणि बाळगावी आणि गणेशाचं विसर्जन करावं असं नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. या संदर्भात आपल्यासोबत बोलत होते अग्निशमन दलाचे अधिकारी रणबिसे. तर इतर ठिकाणी आपण पाहतोय लोकांची गर्दी देखील घाटावर झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते. सर्व जे तराफे आहेत इथे जवळपास 7 तराफे इथे आहेत. या 7 तराफ्याजवळ आजूबाजूला सर्व लोकांची गर्दी झालेले आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान नागरिकांनी सुरक्षितता घ्यावी असं महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. अत्यंत साश्रू नयनांनी आणि साश्रू नयनांनी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी इथे लोक जमल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन केतन काढेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर.